ते भाजीपाल्यावाला इथं आला तिथून कलटला द्या. हो आपण बसलो आवाज आला बा येते 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 येते. रोजच तोंड राहिलं चट मारायला का अबे इकडे येणार रे. अबे पुढे इकून येत जावले का आमच्या घराकू. घेतो ना आम्ही काय का फुकट मागून राहिलो. अरे भाऊ तुम्ही इकडून भाजीपाला आणतच ना तिकडे तिकडे मागच्या मागे चालले जाता मग. आम्ही काय उधार मागतो तुम्हाला. बरोबर आहे मग काय आता काय म्हणते काय माहिती. काही नाही बा आता ते कसं आता असं वाटलं तुमच्या इथे कोण नाही हो गेले असेल पेपर वाटायला म्हणून काही यागून आलो नाही मी. आणि चाटा मारतो तू मग तुला वाटतं फुकटच मागतो का. नगदी असते का आपलं. सांगा आता कसं काय ते बरबटी काय पहा म्हणलं भेंडी गिंडी दोडकी काय कसं काय म्हणलं टमाटे गिमाटे वांगे काय पहा सांग. येतो लावून बरोबर घ्या तुम्ही काय काय पाहिजे ते भेंडी हे ते घ्या ना पद्धतशीर लावा तुम्ही. अरे बा असं कसं करू राहिला तू पहिले भाव सांगते मग लेका काहीच्या काही सांगता इतके झाले ते पन्नीस भरले की मग झाले म्हणतात 150. मग पहिले सांग काय पहा भेंडी काय पहा ते द्या 20 रुपये भेंडी बरबटी 20 रुपये टमाटे 20 रुपये बाकी हे आता आलू समजा 30 रुपये किलो घ्या अजून काय पाहिजे. सांग ना 20 रुपये 25 सांग ना. बाजारात तिकडे किलो भर 20 रुपयात टमाटे भेटतील का. मग काही आपलं सांगायचं का किती कमावता बे. स्वस्त बांधा आहे म्हणून यायला नाही पुढे तिकडे नाही ना तसं नाही ना काय उरते आम्हाला काही नाही उरत सगळं अर्धा माल फेकून द्यायला लागते उन्हीनं वाईते सोकते. मग आम्हाला माहिती आहे का आमचं आम्हाला काय करावं लागते तर 20 रुपये पान काय जाऊ दे बा द्या आता 15 रुपये लावून देतो बरोबर. ते काटा बरोबर आहे ना काट्या ते मोठा घोर असते बरं. काहीच्या काही का भाव सस्ते सांगतात काटा देता मारून तिकडे. वजन काठी दे जरा तपासणी सुरू आहे म्हणते ते वैदक मापवाले तपासून राहिले बरं बरोबर ठेवते मशीन. बरोबर आहे ना कुठं काटा तुम्ही पाना झिरो आणून ते काही आपलं तुम्ही कधी घेणं कमी गोष्टीच आहे द्या काय ते भेंडी देऊ का मग 15 रुपये. मला सगळंच पाहिजे ना आपल्या इथं वांगी घ्यायचे आता भेंडीच घेता रोज रोज स्वस्त आहे घेता का. मग आता काय असं कर तू बा 2 वांगे 2 आलू 2 टमाटे 10-15 भेंड्या असं करून असं कर अर्धा किलो करून टाक सगळं. म्हणजे इरी आता वाया जाते पावभर भेंडी गेली तर आम्हाला दोघांना लागत नाही. मग अर्धी वाया जाते डबल सोकली कोण करते डबल तिचा नंबर हप्त्याभराने येते. असं कर तू सगळे आयटम 2-4 टाक अर्धा पाऊण 3 किलो 1 किलो भरून टाक सगळं. इतकं नाही का इथं बापा मग कसे का 50,000 दिन म्हणा मला काही गॅरंटी दिसून नाही राहिली मला इथं नाही का बाबा काय होते आता. बरं ठीक आहे मग 1 किलो देऊन देतो मग सगळं मिक्स करून नाही का बरबडे शेंगा इथे घोईची भाजी सगळं टाका. टाकून दे सगळं ते 50 मध्ये करून टाकते 1 किलो माल देऊन दे सगळा ते घोईची भाजी समार फमार समज ते एखादच टाकून दे आम्ही करतो अलग. बरोबर ठीक आहे देतो करून दे हो थांबा निंबू टाकू ते निंबू दे 2 निंबू देते मी. बरं निंबू टाकू का बरोबर टाकतो सगळंच टाकतो. बरं ते कोण पाहुणे आला तुमची इथं हे कसं काय आला तर बहिणी पोरग काय बाबा आला का रे काय कसं काय अचानक झालं बाबा. काही नाही आता चला म्हणलं भेट घ्या आता माझी भेटच नाही ना बऱ्याच दिवसाची आता पेपर झाले परीक्षा झाली निकाल लागला बस म्हणून मला पेढे द्यायला आलो होतो. बोले का पाय सांग आता मी विचारतो फोन राहिला करायचा तर घरात बस आता आलोच आम्ही हो भाजीपाला घेतलं की हो ये हात पाय धुई ते बुटगीट काढ आलोच आम्ही. आले ना तुम्ही एवढ्या घरी हो बाबा म्हणे काय साडभू भरले म्हणे आपल्याला काय सांगू भुरेलाल तुले काहीच टाइमच नाही ना राजा. तिकडे माय वावर बटीन द्यायला झालं मी 2-3 चक्रा झाल्या पण काही जमलं नाही. बुडी तिकून मला फोन करते पुण्याहून अरे म्हणते वावर दे रे आणि इकडे मामा पेपरायचे लोचा मग काय असं आहे ती आता येईन ना एका दिवशी काही वांधा नाही आता हो आता सासरवाडी जात लागणार असं येईल आता कसं मामाजी बोलावणार असं 1-2 दिवसात फोन आलता माग हो ना तिकडे तर मला जाणार आता इकडे 50 घेतली की हो ना आता काय काही विषय काढते म्हणा पण बरे नाही पडले का म्हणलं समजा आपल्याला मार्क मग नाही काका आता किती पडले. अरे हो तेच तर राहिले विचारायचं किती पडले तुले किती पडले म्हणलं 55 म्हणलं तर कसं कपा राट्या पडायचे नाही का म्हणजे 70-75 सांगून द्या नाही का एरिका मार्कशीट पाहिजे भेटले 73 पॉईंट हो 73 पॉईंट 50 काय करता चांगले पडले मग मी आता म्हणून 35ची अपेक्षा आहे का नाही हो ना आपण हे पहा काही तू टेन्शन घेऊ नको लय पडले तुले त्या मनानं हो ఇంకా आमच्या आता बाजूला सांगतो ना एका पोराले त्याच्या सोबत्यापेक्षा जराशी मार्क कमी पडले हो त्याला 98 पडले अरे 96 पडले आत्महत्या केली नाही ना मग आत्महत्या सांगा आता आम्ही तर 35 कमी पडले आत्महत्या नाही करत हो ना दुसऱ्या जीव घेऊ हो ना पण आता ते काय समजायला पाहिजे द्यायला अकला नाही का अक्कल नाही का म्हणलं इतकं आता तुम्ही मार्क पाडता आत्महत्या करता काही फायदा देता मग तेच म्हणून राहिलो समजायला पाहिजे ती. बरं काय म्हणते आज कसं काय सहज चक्कर मारला वाटते हो ना तेच त्याच्यासाठी आलो होतो मी आता पेढा गिळा दिला तुम्हाला काय करावं काय नाही सांगा जरा मार्गदर्शन. हो आता ते कसं असते तुला काय जमते त्याच्यावर आहे गड्या आता तुला काय व्हायचं आहे तू इच्छा काय डॉक्टर व्हायची अपेक्षा आहे मला असं वाटते डॉक्टर व्हावा आता डॉक्टर होईल आता वाटते बी काही बी आपलं हो कठीण आहे ना कंपाऊंडर व्हायची लायकी नाही डॉक्टर होतं म्हणते असं डॉक्टर होतं का रे MBBS ते नाही ना तिकडे कुठे चालू असते आपला हे ढोर डॉक्टर आपलं पशुपालन ते पुरते तुला ढोर डॉक्टरचं पाहिजे तू व्हेटरनरी कर हो व्हेटरनरी जमते हो तिकडे घुस तू काही ना काही तेच म्हणलं इंजिनिअरिंग मध्ये लय खर्च आहे तिकडे आपला बजेट बसत नाही बुडा एवढे पैसे देत नाही ना आणि इकडे आपल्या मेडिकल लाईन मध्ये बी ते मोठं कठीण काम आहे तिकडे लय पैसे पाहिजे हे बरं म्हणलं आपलं व्हेटरनरी करा हो नाही तर मग एखादा काही ना काही दुसरा कोर्स करा असा विचार होता आपला BSc ॲग्री आहे नाही तर मग शेवटी BA ला ऍडमिशन आहे समजा
व्हेटरनरी करणं तू लय स्कोप आहे घेतले का? मग बकऱ्या कोंबड्या कुक्कुट पालन पशुपालन लय सुरू झालं ना आता, वाढ झाली त्याच्या. मग बिमार पडते ढोरं वासरं, लय फायदा आहे त्याच्या. माणसाच्या दवाखान्यासारखा ते दवाखाना चालून राहिला. मग व्हेटरनरी मध्ये घुसतो, हे बा स्कोप लय आहे त्याच्यात. मग त्याच हिशोबानं मी आणला तर कसं काका आहे. हो काका असल्यावर आपल्याला काय टेन्शन आहे. मावशी काका आता पैसे लागतेच का नाही कोणत्या कोर्स म्हणलं तर 50ची अपेक्षा होती बा तुमच्याकडून. 50 जर भेटलेच ते तर माझी आई म्हणे तसं सांगतो मी फोन करू. आलता का फोन? तरी वाटलंच म्हणजे पैशाला झालं म्हणलं. हो तसं काय आलं आता लोक नाही आणणार. मला बरोबर आवडा देऊन कोवळा काढते आता नाही का. हो एक एक पेढा दिला ना आता पैसे काढते 50,000. हो ना. पण आता कसं रे आमच्यावर कुठचे पैसेच नाही ना. राहील काका काही बोलले नाही बरं. आलीच मावशी आपली पुढे पुढे. हो ना ते तर आहेच म्हणा. आपल्याला माहिती आहे ना आपल्या परिस्थिती. आपण तरी थोडीफार जर मदत झाली तिथं आई म्हणे म्हणून आलो मी. आता काय करा द्या लागून नाही हो ना. कसं आता याचं होते ना बरं. हो आता मा घरचे नाही म्हणतात मी. बरं पाहिलं नाही गेले त्याला चहा करायला पाठवून मन लागून. हो नाही ना पैशाचा बजेटच नाही रे. काय करतं भुरेलाल आपल्याला पैसे नाही इतके. आता इंका आता हेच तर भाडं तोडं हे खर्च पाणी लेकरा पाण्याचं औषध पाणी. मग आता एवढं बजेट नाही ना आपलं. आणि आता तू काय बसली तर पोहे घे कर ना त्याला. आता इतका येणं आला ते उल्हासानं. नाही पैसे आपले जनजन कमी चहा पाणी. मग आता चाललीच होते ना मी आला तर 2 शब्द बोला आला तर मग चहा पाण्यात आम्ही तिकडे गुंततो आणि काही बोलणे होत नाही. हो आलीच मी. पाहिजे चांगले करतो पोहे शेंगदाणे टाकतो म्हणलं जरा शिल्लक वाढलं. संभार हे ते आणला आजच घेतला आपण. चांगलं टाकते येत नाही. काय करतं भुरेलाल मोठं कठीण आहे. संसार म्हणलं की लय पाहा लागते. हो दोन्ही तबल्यावर हात ठेवा लागते. किती पाहिजे म्हणलं 50. हो ना 50 म्हणे आई म्हणे 50 पाहिजे मागून. 50 घरी होती तर म्हणलं कसं 1-1.5 लाख पाहिजे ना जवळ. कोणत्या कोर्स म्हणलं तर हो त्या हिशोबानं. हो देतो फक्त कसं इथं बायपासवर येतो. हो तिथं मी देऊन देतो तुले. सध्या काही नाही. आजच पाहिजे का उद्या पाहिजे? द्या ना झालं तर उद्या दिले चालतं. आज जर भेटले फारच चांगलं. बरोबर हे बा तू काय कर आज राहू दे. इथं कसं मारलं शक आहे. हो देतेस का म्हणते पैसे. तर तू काय कर उद्या येजो. उद्या सकाळी बायपासवर ये. मी तुला 50चं बंडल देऊन देतो. बँकेतून काढ लागते तर वांदा आहे. बरं चालते ना चालते. हो चालते काही वांदा नाही. ते कसं शिक्षणासाठी म्हणून राहिला म्हणून. नाही तर मग ते खडकू देत नाही मी कोणाले. हो शिक्षणासाठी चालवा. म्हणून ठीक आहे. हो आता काही कोणाला सांगूही नको आणि विषय काढूही नको याचा. उद्या तू घेऊन जाजो. जमलं 50चा फालका तर बसला. 50 बुडीचे 50 झाली 1 लाख. अजून आपल्याला 1.5 लाख वसूल करणं आहे नाही का. हो आत्याला मागतो 50 आणि माझ्या आबाजीला मागतो 1 लाख. हो जाय तिकडे. बरोबर ठीक आहे मग उद्या येईन मग उद्या. हो काय हरकत नाही. दिसून नाही राहिलं मला जिरं कुठे ठेवलं इकडे बरं. तू तुले काही दिसतही नाही. थांब आलोच मी. आलो बस म्हणलं तू आलो 2 मिनिटात आलोच. शेवटी तुम्ही म्हणलं जे करायचं ते करताच तुम्ही काय. मी इकडे आली 50,000 रुपये देतो म्हणलं तुम्ही. ऐकलं ना मी सगळं दरवाजाच्या मागे उभीच होती मी. मला वाटलंच तुम्ही काही ना काहीतरी देसानच. होतीच वाटते माझं आहे नाही. हो ना मग आता काय गुन्हा केला का म्हणला. हो का चोरी करून देऊ राहिलो का मी. माझ्या जवळचे कमायचे देऊन राहिलो ना. अरे म्हणलं आज त्याला शिक्षणासाठी पाहिजे. अशा टाइमला नाही देत मग काही देतं. भविष्यात आपल्याला काम पडू शकते. त्याच्या बुड्यानं मला किती मदत करेल ते नाही दिसत तुले. ते अलग गोष्ट झाली. पण आता हे पोरग इकडे मागायला आलं. त्याच्या बापाला माहित तरी आहे का. हे पोरग तुम्हाला माहित नाही म्हणलं. हो याच्या बापापेक्षा 10 पट पुढे आहे म्हणलं हे. तुम्हाला माहित नाही याचं. अरे काही नको बोलत तुला काय माहित आहे. आता तिकडे शिकायला होतं ते चांगलं. या इतके 70-75% मार्क पडले का. असं लोपर आहे का ती. बापशी सौगुण आहे ती. हो पहा तुम्ही त्याच्या बाबाला फोन ला म्हणा बा 50,000 रुपये देऊ राहिलो. काही ना काही एखादा माणूस पाहिजे म्हणा. पैसे देऊन राहिलो आपण तर उद्या हे म्हणा तुम्ही नेलेच नाही. मग त्याच्या बाबाला म्हणा बा हे पैशाला आलं म्हणा देऊ का म्हणा. बरं तसं करा नाही का. हो म्हणजे एक खेपचं म्हणजे त्याच्या कानावर टाकणे आपलं काम आहे नाही का. तेच म्हणलं ना सगळे पैसे तुटतील आपले. कसे 5-6 लाख रुपये जमा केले आपण. इतक्या मेहनत ना शेतीची वाडीची इकडे तिकडे. आणि तुमची आई आता 5 लाख देतो म्हणे. आपलं घर घ्या लागते. काही 10 लाख रुपये भरू काही लोन काढू. मग असे जर आपण लोकांना देत गेलो तर आपले पैसे तुटणार नाही का. ते बरोबर आहे म्हणा. पण आता याले कसं एक खेप त्याच्या बाबाला विचारतो. हो 50 देऊन देऊ जाऊ दे. हो शिक्षणाचं काम आहे म्हणून. पण त्याला म्हणा लवकर दे. हो आमच्या बांधकामात काम पडले पाहिजे म्हणा. लावा फोन लावा त्याला विचारा. हॅलो बोला चिमनराव बोला. काय रे साळभो काय एवढंच नाही काही येणं जाणं नाही काहीच नाही. काही चालतं रसईले. सासरे म्हणून बोलावलं का नाही आलता का फोन. कायची रसायन कायचं काय. मग काय आता पाणी पडल्यावर बोला. आंबे सस्ती झाली की डरकला एखादा आयराचा ड्रेस बस शेला टोपी दिली रवाना. काही नाही आता सध्या काही नाही. ते अजून काही आलं नाही बा फोन आपल्याला. मला नाही आला ना अजून. हो ना तेच म्हणलं काय आता तुमचं हे आला होता मग आपला भुरेलाल घरी. पेळा गेडा दिला मस्त आणला पेळा गेडा. काय म्हणजे चांगले मार्क भेटले त्याले 75% म्हणजे त्या मनाला भेटलेले काले.
आता 55-75 किलो वाटते तिथं जाऊन त्यानं, नाही का? सांगा आता मला तेवढं ध्यान ठेवावं लागेल असं. हो ना हो ना हो ना, चांगले पडले तसे. हो हो, चांगले पडले. हो ना पण ते काय म्हणलं, इतके आता तुम्ही धंदे करता, काही आंब्याचा, आता काही सध्या कुठं आहे तुम्ही? आणि इकडे भाजी करायला आलो तुम्ही. हो, कसं आता आपलं काही आचारीची कामं करतो ना आपण. आंबे आता भाजी इकते तर पिकलेले. हो, इकडे आता यायचा आचार्य बिमार पडला होता. हो, मग आता आले इकडे, मग आलो मी इकडे. हो, स्वयंपाक चालू आहे आता. तर्री काढून घेतो बकेटीत, निरा पोट्टेले काही तर्रीच वाढते तर. हो, म्हणून इथं उभं होतं गंजाभुशी. म्हणजे ते चालू आहे नाही का? काय ते 17 धंदे करतात तरी खाडच आहे हो तुम्हाला. आता हे आला होता भुरे म्हणे 50चं काम आहे म्हणे ऍडमिशन साठी, लागू शकते बा. म्हटलं काय इतकं कसं काय तुमची बांडी असते काही बी? काय बोलता? अरे अडचण फडचण काही नाही आपली. काय ते काय पैसे मागायला आला का ती भुरे तिथं? हो ना, ऍडमिशनला 50,000चं काम आहे म्हणे. हो, जरा अडचण येऊ शकते, द्या म्हणे. नाही बा, अजिबात देऊ नका. काय हो, बाईक घेतो म्हणते मी 2-2.5 लाखाची. हो, काही गरज? देऊ नका म्हणलं त्याले. हो, त्याला म्हणा बा अडचण माहीच आहे म्हणा. बरं मस्त दिली गैरी मारून मला मग त्यानं, नाही का? बरं झालं फोन लावला. ते भूत घातलं त्या डोक्षेनी पोट्टे ते सोबते न. हो, गाडी घेऊ बा. मग आता हे कसं ऐकून नाही राहिलं तर म्या काही दिलं नाही तर तुमच्या इकडे आलो असं. हो, तुम्ही काही कारण सांगा, रवाना करून द्या. हो, चला मी येतो, जरा काम आहे मामांग, पाहतो भाजी गिजी आहेत तिकडे. ठेवतो मग. चला येऊ का मग काका? आता हो, कसं आता मग उद्या येईन मग मी तिथं, मग तुम्हाला सांग तसं. काय का बोलून बसलो मी, असं होते माणसाचा. मला बा ध्यानच नाही. आपलं शुक्रवार शनिवाराकडे आपलं प्लॉटचं लगा हिसारपोट आहे ना. आता प्लॉट घेतला आपण, कुठं भाड्यानं राहायचं. मी बोलून बसलो तुले तर म्हणलंय बा आत्ता ते म्हणे पैसे गिसे देसान तर म्हणे हिसारपोट आहे. आत्ता माझ्या डोक्यात आलं. मावशीनं काना कोरले वाटते बा. हो का? असं पार, पण तरी 50चं करा ना ऍडजस्ट. 30चं तरी करा. नाही ना भुऱ्या, तुला काय खोटं सांगू मी तुला. ऍडमिशनची अगदी पाहिजे ना मी. ऍडमिशन होती तुझी तेव्हा तू मला फोन करतो. अरे जो असंच ते आता हो म्हणे आता नाही म्हणता. हो ना, पण माझ्या डोक्यातच नव्हतं ते. हो बोललो मी, आता आलं लक्षात. मग आपण बोलून बसलो बा, बरं झालं आता तरी आठवण आली. मग काय तर काय करतो, इथं तर हुकला आता नाही का? हो, आता जातो आत्याच्या घरी. हो, आत्या तरी देईन आपल्याला. बरं ठीक आहे, मग येतो काका आता. हो, काही विषय नाही. काय आता मग कोणीच पैसे देऊन नाही राहिलो. हो, आता ऍडमिशन साठी पैसे पाहिजे नाही का? बुड्याला म्हणलं मला पुढे शिकायचा, बुडा म्हणते ऑटो घेऊन चाललो. हो, आंबे आता काय त्याच्यासारखं मिरची इकत बसू का मी? काहीतरी मला शिकायला लागेल घरी. असं जाईन त्याचं, दिवसभर पाखडलं हाती काहीच नाही आलं, असं काम आहे. धंदे करते दुनिया भरायचे, 4 पैसे शिल्लक नाही पाडत. तर म्हणलं हे पा भाच्या मी तुला देतो घेतो, पण कसं गड्या यायला आता बकऱ्या इका लागल का? म्हणलं बकऱ्या किती आपल्या पैसे? बा 60-70 बकऱ्या झाल्या आपल्या भाच्या. पण कसं आहे आता सध्या भावर नाही दिली. आता बकऱ्या इका लागते का? बकऱ्या इकून देता का मग? आता बकऱ्या इकेशिवाय काय बाबू, बकऱ्या इका लागल तर तुला पैसे देईन 50,000 रुपये. मग काय खरं आहे, मग अर्जंट काम होतं पैशात मला आता हे तू बकऱ्या इकशील काही देशील काही काही इकतं मग. बुऱ्या तू काय इथे तिथे हात पसरतो? तुझ्या आबाजी नाही का? सगळं तुमचंच आहे ना ते. तुझ्या बाबा आणि ते चिमणराव दोघं साडू आहे ते. आणि इस्टेट कोणाची त्याचीच आहे सगळी, 4-5 एकरची. लय पैसा जमा आहे त्याच्यापाशी. त्याला मागणं तुला तर 1.5 लाखाचं काम आहे म्हणतो, 2 लाखाचं. ते बाबा ते तर दिवाळी रसायला पैसे खर्च नाही करत. ते काय देते माबुडा आबाजी? मग आता ते पैसे काढा लागते, तुला काय सांगा लागते पैसे काढायचे तर? जाणं चांगला कडक बोलणं दिले म्हणा, पाहिजे म्हणा, माही नाही तर हिस्सा दे म्हणा मा बाबाचा. जाते हे बरोबर आहे तू नाही का? हो, मग आता येरी तर मला भेटणार आहे का आज ना उद्या? पाहतोच म्हणून मग जाऊ का मग? काय बसला आपला गेले त्याला माग तिथं हक्काचे पैसे. बुड्याला म्हणा त्याला पैसे काढ म्हणा मुकाड्यानं. जाय तिथं आत्ताच निघू ना. मुक्कामच टोकतो तिथं, पैसे घेतले निघतच नाही. मग येरी मा बापाचा अर्ध आहेच तिथं. आलोच मी. आता शेवटचा इलाज राहिला आपला नाही का? याशिवाय आता दुसरं काहीच पर्याय नाही. पैसे तर काढणं आपल्याला. आहे का नाही बुडा घरी? काय बुडा आबाजी आहे का घरी? अरे आबाजी घरी आहे का? नातू आला म्हणलं. वा आला बाबा मा नातू. हो ना, किती दिवस झाले काय बाबू? म्हणलं काय कुठं कसा काय आला बाबा? आज कसा भटकला? कुठं म्हणजे मामाचं घर काय साठी असते? मामा जरी नसले तरी आजी आबाजी नाही का मला? मग 2 महिने तुमच्याच बोकांडीवर खायला आलो मी आता. तिकडे माय बाप 10 महिने काय पोचते तर आता 2 महिने तुम्ही पोचत जा. हो, चांगलं चित्र दिसून राहिलं मुले. नाही नाही, हो चांगलं चरक झालंय. बापापेक्षा पडायला दिसते मुले. मग 2 महिने इथं काढतो म्हणते. वाजवतो बा पांदान माया. अरे बा कुठं तू आता इथं काही राहून राहिला? तू असा टाइमला येतं काय का? आम्ही लग्नाला निघालो होतो नाही का? आता हिची तयारी झाली मग ही तयारी झाली. मग लग्न आहे ना आजचं, निघा लागते ना आम्हाला. आता उद्याचं लग्न आहे, आज जा लागते. अयर करणं आहे, हे आहे ती आहे. मग तुम्ही लग्नाला जावा पैसे. पण मी काय म्हणतो, जरा पाणी गेली तर पाजा. चल म्हणलं अंदर आजी. हो पाहू काय ये हो बस आता पाय. हो काय आहे आता आजच्या दिवशी राहू द्या लग्नाले. हो आपल्याला उद्या बरं जाऊ दे बा. हो आम्ही उद्याच जातो लग्नाला. आता आलास तू तर. हो जाऊ दे, उद्या गेलं चालतील का? उद्या हातात अयर देऊन देऊ लग्नात. हो चाल मग, चल घेऊ बाई. चल थैली घे चाल रे बा अंदर. जेवण करून आला का? स्वयंपाक करून म्हणलं मग आता कसं आमचं झालं होतं, आटपलं होतं आमचं.
करत आहे का मग उपाय जेव्हा मी हो तुला काय वाटून राहिलं हो चांगल्या 4-5 पोळ्या टाक मस्त गरम गरम चांगली मसाल्याची भाजी बनव मग आता एवढा नातू आल्यावर काय काहीच नाही का आंबे नाही का आंबे रस असत रस बनव बापाले का लुटरीची खानदान सारखी दिसून राहिले म्हणजे बाप तसा बेटा नाही दवडीतली भाकर नाही चुकता येतं उचलून. अरे हो ना पण मी म्हणलं आता इतके उशीर झाला तुले 3 वाजून राहिले जेवून आला असं ना घरून. आता काय सकाळी जेवलं राहिलं का पोटा 3 वाजून राहिले ना आता मग म्हणलं ते सरम फरम जेव्हा खावायची फसकलाच बनवा मस्त 7-8 पोळ्या बनवायची पोळ्या चांगल्या पतल्या पतल्या बनवतो आणि मसाल्याची बिलकुल अशी तर्रीबाज भाजी बनवतो रस असेल तर रसही बनवतो लवकर पटकन कर जरा उशीर नको करू. चला बाबा हे तर बस कठीणच काम आहे का उकरीच घरात घालणं आहे. हे तर 2 महिने राहिले तिथं सकाळीच पाहायला लागून बाबा लग्नाले. 2 महिन्यात तर बस खातच खाली करते माय हे हो करते ना करून राहिली ती हे करते करतो भाऊ मी हो बस तू आता बस अर्धा घंटा लागते करतो बात. काय शिकलं काय दिवे लावले काय सांगू ना आता लोक काय शिकला का मग काय मनातच सोडली म्हणलं शाळा गिडा. अरे 12वीत होतो ना 82% घेऊन आता पेपर नाव आहे ना माय मग तुम्हाला काय माहित आहे का माहित नाही आपलं काही बी मग म्हणून तर आलो इथं काय साठी आलो असं. काय मला तर काही समजत नाही बुवा काय दिवे लावले आणि काय कसं काय तर पासही झालं का नाही आता म्हणते बुवा बरोबर चांगलं झालं ना चांगलं झालं. बोला तिकडे थप्पी आहे इकडे थप्पी आहे नाही बुढी तिथं गहू इकला नाही वाटतं अजून नाही आबाजी काही गहू इकला नाही वाटतं अजून हरभरा गिरभर आहे सोयाबीन तसं दिसून राहिलं मग तिकडे. बोले का चारी बाजून नजर फिरवते वाटते हे तर नाही का हो ना पायवर पुरं ध्यान याचं लय चित्र दिसते मला बापापेक्षा जरा शिल्लकच आहे. हो आता ते काय आता करतच तेवढा येणार अंगावर आपल्या मग काय आता कुराप लोन भर लागते म्हणले हो आता भाव नव्हता सोयाबीनले म्हणून विकलं नाही. भाव नाही जमाच करते निरा हो का वरे नाही काम आहे अरे का वरे नेतात ते चालले मोठे सगळं माहिती आहे मला काय नाही तर माझ्या फीची सोय लावा म्हणलं आता मला ऍडमिशन करायला झाला ती पुण्याले लवकर 2 लाख बजेट लावा म्हणलं मला पैशासाठी आलेला मी इथं मी काय असं भांडलं पण ताक मागणं असं काही आपलं काम नाही बुड्यानं पाठवलं मला पैसे मागून आण म्हणे. काय ठेवी आहे बा इथं हा उठले सुटले की चालले ते चिमणराव मागं घर बांधा लागते आणि प्लॉट घ्यायला लागते तुम्ही ज्या कमाया करा तुम्ही खा हो मा भरोशावर राहू नका तर बापाला सांग पैसे काही नाही म्हणा इथं चाललेले काय जे पहिल्यापासून निरा तापसले का जा पहिले जवळायचा ना आता त्याच्या पोरायचा. ताप म्हणजे काय वरे नेता का मग वरे नेते कोणी मग सगळं इथं सोडून जावं लागते काही संग आलं नाही आपण तेच म्हणलं 2 लाख लवकर उद्या मला कोणत्या हालतीत द्या हरभरा इकाल नाही तुम्ही उद्या गाडीत टाकून मोकळं करतो काम. हे तर भर दिवसात दरोडा टाकायला आला काय माहित मा घरी अरे का गच्ची टाकतो बा हा मालिकाला नेऊन राहिला म्हणून राहिला हा चालला मोठा चल निघ म्हणलं सटकन जेवण केलं की चल जाय म्हणलं बा घराकडे अटॅक मला अशानं. असं कसं हो नाही देत मग हिस्सा टाका वावराचा मग महाबुड्याचं नाव किती एकर येते 4-5 एकर आहे ना 1 एकर तुमचं 2 चिमणराव काकाचं 2 एकर आमचं 2 एकर तर आमचं ते देऊन द्या वावर. हिस्सावाटी पाहिजे तुली नाही हो कटोरा घेऊन हिंडतो मग मी तुम्हाला देऊन सगळं निघा म्हणलं ते हो फक्त दिवाळी रसईले 2-4 हजार रुपये खर्च करतो मी याच्या पडेल काही होत नाही माझ्यानं तू म्हणलं मग माझ्या बीपी काही वाढू नको लवकर जेवण करून घरचा रस्ता पकड. मग काय फुकून द्यायचं काम आहे का काळी लावा इस्टेटले मग मला आता फीसाठी पैसे नाही देत तुम्ही नाताले मग कोणाला देता. नाही फी असो का कोणी मेलं तरी पैसे देत नाही मी हो म्हणलं बा आम्ही काय खावा येता का भीक मागव का आम्ही तू काही कर तिकडे पैसे देत नाही म्हणलं काय हो तर बापाला फोन लावतो मी सटकन सांगतोय काय तू येतं तर सटकन इथून लवकर तिथे जमत नाही मग नाहीच का मग भेटत नाहीच. नाही बा तुला 500 रुपये देतो मी तू ते कपडे घे सटकन निघ म्हणलं इथून हो तिकीटचे पैसे 100 अलग देतो तुला बा पण इथं थांबू नको आता हां लवकर आजच झालं तर आजच चालला जाय. इथे नाही भेटत वाटते नाही का जाऊ दे आता हो काही भेटणेच नाही वाटते कोणी देत नाही आता आता झाला का ठोरेला विचाराले हो आता काय करू बा आता नाही का हो त्याच्याशिवाय मार्गच नाही आपला दोस्तच कामाचा हे काही कामाची नाही सोय रे राहिलं ना हो नका देऊ फेका तिकडे आहेत माझ्या अजून लय दोस्ताने वाले चला आजी चाल जेवण झालं ना लवकर चल तिकडे नहीं ना बटे घर कोई नहीं था ना मैं फिर क्या तू हाँ तेरा फोन आया कि नहीं मैं तो उधर था वो हाँ वाशिम को था ना मैं फिर क्या तू तो वाशिम काय झाले का फोन लावलो कटालो वाट पाहून राहिल तुही शैलेला फोन लावला ते तर उचलून नाही राहिला स्विच ऑफ केला माझा फोन आला तर फोन बंद केला का जाऊ दे ना त्याचं आपल्याला काय करावं लागते जान दे हो कैसा बुलेट लेने गया होगा वो तेरा क्या है मसला क्या है काय को फोन लगा बता रहा मेरे को कुछ जमा नहीं ना अपना कोई सोयरे धारे ने पैसे नहीं दिए वो बुड्ढी बोले 50 मेरे पास है बाकी की इधर उधर से देख कुछ नहीं दे रहा है मरने को तैयार है लेकिन पैसे नहीं दे रहा मेरा आबाजी नहीं दे रहा ना मेरे आत्या नहीं दे रही ना मेरा काका नहीं दे रहा कैसे क्या करने का फिर पैसे तो मिल नहीं रहे अरे क्या बटे ये तो मामूली बात है ना कौन देता पैसा आज का मग रुपये नहीं देता कोई निकालना पड़ता ना वो फिर क्या है तो झुकने वाला चाहिए नहीं झुकाने वाला चाहिए झुकती है दुनिया फिर क्या है तो ऐसा ही नहीं तो तेरे को कैसा दुनिया को झुका के हो गाड़ी लेने का है लेकिन कैसे क्या झुकाना कैसे क्या करना फिर 4 लाइन लिख ले तू बुड्ढे के व्हाट्सएप पर डाल दे मैं घर छोड़ के भाग रहा करके जा रहा करके रागाने मी घर सोडत आहे आता मी पुन्हा कधी येणार नाही मला फोन लावू नका माझा तुमचा काही संबंध नाही असं तसं लिही 2-4 ओळी आणि टाकून दे व्हॉट्सअपवर स्विच ऑफ करून टाक मोबाईल अबे पाहत असते ते मी तुले सरे सोयरे धायरे अरे घे ना बा गाडी मग काय मी तसंच केलं ना मग तसंच करतो नाही का व्हॉट्सअपवर टाकून देतो पाहत असते ते मग सुरू करता येते उद्या सकाळी मोबाईल नाही का बरं मी काय म्हणतो मग संध्याकाळची सोय होईल का आपली झोपायची घरी जेवणाचं काही आवश्यकता नाही जेवण घेऊन सण करून आलो मी बुड्याच्या घरून मा घरी कुठं ताल बसते माझ्या तराच्या 400 स्क्वेअर फूटचं घर त्याच्यात गाडी ठेवायला जागा नाही मग त्याला ताल आहे माहिती नाही जमत ना माहित नाही जमत आता मग कुठे जाऊ मी आता मग कुठे जाऊ म्हणलं बस स्टॉपवर रातभर सकाळी मग येतेस बुड्याचा फोन 1 रात काय नाही तुले झालं उद्या गाडीच भेटते तुले
बस स्टॉपवर नाही का? हो का? पण त्या घरी समजा बाहेर गेर कुठे जरा जागा वर स्लॅबवर नाही ना बाबा. आमचे राहायचे वांदे तू कुठं जाते हे करून राहिला पण तुझं बसले आपले. तू तुझे पाहिजे बस स्टँडवर राह पाय काय आता मला जरा अर्जंट आहे जाणार म्हणलं. चालेल तुम्ही ऐकतं घरी. अरे थांब ना मी काय म्हणतो मला सांग ना अजून पुढे काय करायचं नाही. तू आता फक्त 4 लाईन लिही टाकून दे. पुढचं पुढे आपोआप होते द्या. मी हाऊस तसा काही टेन्शन घेऊ नका. चल जाय तिकडे मरलं का तिकडे. चल काय बोलायला का गाडीसाठी का इतकं करून राहिला. घरदार सोडून मायबाप सोडून चालला. मला आता म्हणे मामाचा फोन आला म्हणे व्हॉट्सअपवर मेसेज आला म्हणे त्याचा घर सोडून चाललं बस स्टँडवर जाऊन पाय. आंबे इकून राहिलो होतो तिथून आलो म्हणलं बा. हे बा ऐक तू माया घरी चाल. काही अर्थ नाही बरं. घरीच बरं आपलं. मी नाही घराकडे पैसे पाहिजे आपल्याला. पैसे असेल तर येतो म्हणा नाही येत नाही मी. आहे का जरासं समजून घे. नाही ना इतका बजेट पुढे भेटनच ना. मामाला तर वाटते का मला तुला बोलले तर मामाला किती खराब वाटलं. मामा आज जेवले नाही तर मग आता बा मला फोन आलता ना मामी म्हणे जेवून नाही राहिले म्हणे पाय म्हणे बाबा दिसते का बस स्टँडवर. म्हणलं चाल गडायला का बा ऐक तू तुला माहित नाही मामा काय चीज आहे तर आठो म्हणलं मामानं काय नाही केलं आमच्यासाठी. मग आवेला का म्हणलं स्वतः उपाशी राहते अर्धी भाकर खाते. मला म्हणते माय पोट भरलं म्हणते. मग तुला नाही माहित म्हणलं बाबू तिकडे अनाथालयात जाऊन किती पैसे देत राहते रक्तदान करत राहते. तुम्हाला नाही माहित त्याचं. मग मामाचं काय आहे चिस्त पाय बा आता कर विचार कर तू काय ठरवतो. पैसा 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 करत गेला हातचं पोरगा. आता काय जाईल दीदी. बरं देऊन देतो बा. आला फोन तर सांगून दे त्याले बाबा देते म्हणा पैसे. बाबा ते घेऊन बाबा उद्याच घेऊन गाडी. नाही बाबा गाडी नाही पाहिजे म्हणलं गाडी नाही पाहिजे. आता मी पहिले माय कागद करतो. माय कुठे ऍडमिशन करायचं ते पाहतो. नंतर जर रिकामा टाइम भेटला तर एखादा ऑटो घेऊन देता. ऑटो चालवतो 4 पैसे कमावून शिक्षण करतो. पण गाडी मागणार नाही. जरी 4 पैसे येईन मापाशी स्वतःचे तरीच घेईन. समजलं मला दुनियादारी समजली. आता उद्यापासून लागतो मी कामी. बस जाऊ दे आता.